श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक
कथा शंकराची, कथा कार्तिकाची, कथा चंडिकेची, कथा मोरयाची, कथा कौरवा पांडवाची, समस्तामध्ये श्रेष्ठ या राघवाची, सीताकांत स्मरणीय. निरूपणाचा भाग ज्यांना राष्ट्रगुरु म्हटलं जातं, राष्ट्रसंत म्हटलं जातं, असे समर्थ रामदासांचा अभंग आज निरूपणाला घेतलेला. त्यांचं वर्णन करताना वामन पंडित म्हणतात, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठापदी ज्ञान योगेश्वराचे, कभी वाल्मिका सारिखा मान्य नैसा, नमस्कार माझा रामदासा, जय जय रघुवीर समर्थ रामदास यांचं नाव आहे म्हणून नारायण, पण रामाचे अनन्य भक्त असल्यामुळे त्यांनी स्वतःला रामदास असं बिरुदावली घेतलेली आहे. रामाची अत्यंत भक्ती त्यांनी केली आणि असे हे रामदास या अभंगाच्या निरूपणाच्या पहिल्या चरणामध्ये आपल्याला सांगतायत, राघवाची कथा पतित पावन. आपण सूत्रश्लोकामध्ये बघितलं की शंकराची कथा आहे, कार्तिकाची कथा आहे, कौरव पांडव श्रीकृष्ण देवीची कथा आहे, गणपतीची कथा आहे. पण ह्या सगळ्यामध्ये श्रेष्ठ कथा कोणाची असेल? समस्तामध्ये श्रेष्ठ त्या राघवाची. अशी ही रामाची कथा ही अत्यंत श्रेष्ठ सांगितलेली आहे. मग कथा म्हटलं की फक्त कीर्तनच नाही बरं का, अनेक प्रकारच्या कथा आपल्याकडे आहेत. ही अद्भुत कथा आहेत, रहस्य कथा आहेत, गूढ कथा आहेत, रम्य कथा आहेत, शृंगार कथा आहेत, अशा अनेक कथा आहेत. अहो आपण श्रावणामध्ये वाचतो कहाण्या, त्या सुद्धा कथाच आहेत. पण ह्या कथा या भगवंताच्या असतात आणि तुमच्या आमच्या काय असतात? व्यथा असतात. मग व्यथा कोणाला ऐकायला आवडतं का? नाही आवडत. समजा आपण मैत्रीण म्हणून एखादीची तिची काय सांगत असेल दुःख, ते आपण एखादा ऐकून घेतो, पण नंतर त्याला वेगळं वळण देतो की नाही, अगं तू तुझं दुःख विसरायला माझ्याकडे आलीस ना, मग ते सोडून आपण बोलूया असं सांगतो. पण भगवंताच्या कथा सगळ्यांनाच आवडतात, कारण त्या सुरस आहेत, सुरम्य आहेत, मनाला आल्हाद देणाऱ्या आहेत, मनाला शांती देणाऱ्या आहेत. मग एका सुभाषितामध्ये, एकावलीमध्ये आपल्याला मोरोपंत सांगतायत, कथा सुरभिया स्मजा स्वजननी मुनी वाटती, शिशु सजठासरी विरक्ता रसे दाटती, होत भलते तरीही कधी लेशन आटती, होत भलत स्ववत्स भलभक्षिती तरी सर्वकाला वाटती. या कथेला त्यांनी सुरभी अशी उपमा दिली. सुरभी म्हणजे काय? कामधेनू. मग ही कामधेनू सारखी कथा सांगितलेली आहे की ती कधीही आटत नाही. बघा, आपली आई वर्ष, दीड वर्ष, फार फार 2 वर्ष दूध देत असते, पण मूल 25 वर्ष झाल्यानंतर देऊ शकते का हो दूध? नाही देत आहे. पण ही कथारूपी जी गाय आहे ती कितीही वर्ष ते कथामृत देत असते. मग ही शिशूंस जरठांसही निरकिता रसे दाटती. मग ती लहान मुलांना आवडते, तरुणांना आवडते, मोठ्यांना आवडते. अगदी कितीही वृद्ध झाले तरी सुद्धा कोणी गोष्ट सांगते म्हटल्यानंतर आपण कान ठेवतात. तशी ही कथा. दुहोत भलते तरी. आता घरची जर गाय असेल, खेड्यामध्ये असेल त्यांच्याकडे गाय, आजींकडे एखादे लहानपणी म्हणजे तरुणपणी असेल गाय, तर ती गाय काय करते? फक्त आपल्या घरातल्या माणसांना दूध काढून देते, दुसऱ्यांना देते का?
पण ही कथा कोणीही सांगो, कधीही सांगो, कुठेही सांगो, त्याच्यामध्ये रसच निष्पत्ती होत असते. आणि स्वमत्सल मलभक्षिती तरीही न सर्वथा वाटती. आता काही गायी स्वतःचं शेण किंवा आपल्या वासराचं शेण खातात आणि अशी गाय घरात ठेवू नये असं म्हणतात. पण ही कथामृती जी सुरभी आहे ती काय करते हो, तर आपल्या मनावरचा अज्ञानाचा मन स्वतः खाते, आपल्याला ज्ञान देते आणि परत ती कधी पाटत नाही, तिच्यामध्ये कधीही बिघाड होत नाही. अशी ही कथा असते. ही तर राघवाची कथा समर्थ सांगताय. तुकोबा सुद्धा एका अभंगामध्ये म्हणतात की कथा नक्की काय करते. कथा दुःख हरी, कथा मुक्त करी, कथा दुःख हरी, कथा मुक्त करी, कथा दुःख हरी, कथा जप ध्यान, कथा अनुष्ठान, कथा जप ध्यान, कथा अनुष्ठान, कथा दुःख हरी. आपण कथेला गेल्यानंतर काही काळ का होईना आपलं दुःख आपण विसरतो. कथा मुक्त करी, कथेमध्ये मोक्ष सांगितलेला आहे. कथा जप ध्यान. तुम्ही घरामध्ये जप जाप्य योग यागाची काही कर्म केली नाहीत आणि फक्त हरिकथा ऐकली तरी सुद्धा ते अनुष्ठान होऊ शकतं. इथे 4-4 म्हणजे कीर्तन ऐकलेली श्रोते आहेत इथे. अशी ही कथा आहे. म्हणून कथा ही श्रेष्ठ सांगितली. किती आवडते हो सगळ्यांना कथा, की अगदी आपली नातवंड जरी कार्टून मध्ये श्रीकृष्णाच्या लीला बघत असल्या तरी सुद्धा एखादी आजी म्हणते काय अगं बाई गोवर्धन पर्वत उचलतोय का, ते बघते आणि मग फोडणी टाकते. इतकी कथा सगळ्यांना आवडते. म्हणून कथा श्रवण करा असं आपल्याला पूर्वसुरींनी सांगितलेलं आहे. मग या नक्की कथेमध्ये ऐकून आपल्याला खरंच फायदा होतो का, लाभ होतो का? नक्की होतो. बघा तुकारामांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवराय गेलेले असताना त्यांचा जीव वाचला की नाही, किंवा नलदमयंती या कथानकामध्ये दमयंती लहानपणापासून कथा ऐकत असते आणि ज्यावेळी तिचं स्वयंवर असतं तर ती इतकी रूपागुणाने सुंदर असते की तिच्यावरती देव सुद्धा युद्ध होतात आणि हे 4 जण देव नलाचं रूप घेऊन येतात आणि नलाच्याच पंक्तीमध्ये बसतात आणि तिला सांगतात ह्यापैकी तू खऱ्या नलाला माला घालायची आहेस. पण डगमगली नाहीये कारण तिने कथा ऐकलेल्या होत्या. त्या कथेमध्ये तिने असं ऐकलेलं होतं की देव जे असतात ते भूमीपासून अर्धा इंच वर चालतात. त्यांच्या गळ्यातल्या माळा कधी सुकत नाही आणि ह्या निकषावरती तिने खऱ्या नलालाच माला घातली. म्हणजे हे कथेने झालं की नाही. म्हणून कथा ह्या श्रेष्ठ सांगितली. कथेने मन आपलं शुद्ध होतं. कथा जिथे चाललेली असते तिथे भगवंताचं सुदर्शन चक्र हे आपलं रक्षण करत असते. म्हणून समर्थ सुद्धा म्हणतात की धन्य धन्य ते नगर जिथे चाले हाती हरी कथा गजर. किंवा आनंद तनय म्हणतात की या हरिकीर्तनी काशी प्रयाग गया. म्हणजे त्रिस्थळी यात्रा जरी आपल्याला घडली नाही तरी ह्या कथा कीर्तनामध्ये आपल्याला ह्या त्रिस्थळी यात्रेचं पुण्य लाभत असतं. अजून एक कथा की एक राजा असतो आणि त्याचे 4ही मुलगे हे अत्यंत मंदबुद्धी असतात. आता ह्या मुलांना कसं सुधारायचं म्हणून तो दवंडी पिटवतो की माझ्या मुलांना जो सुधरवेल, शहाणा करेल त्याला मी अमुक अमुक बक्षीस देईल.
त्याच्या राज्यातला विष्णू शर्मा नावाचा एक ब्राह्मण तिथे आला आणि तो म्हणतो की 6 महिन्यामध्ये मी तुमच्या मुलांना हुशार करीन, जाणत करीन. आणि त्या मुलांना त्यांनी आपल्या घरी नेलंय आणि त्यातनच पंचतंत्र कथा ह्या उदयास आलेल्या आहेत की जरी त्या प्राणी पक्ष्यांच्या कथा असल्या तरी त्यातनं बोध माणसाने घ्यायचा असतो. म्हणून 2 कथांचे प्रकार सांगले की धातकथा आणि मातकथा. सत्यकथा घडलेल्या असतात आणि ज्या आपल्याला उपदेशपर असतात अशा 2 कथा ह्या आपल्याला नेहमीच आपल्या जीवनामध्ये चांगलं वागण्यासाठी मार्गदर्शन करत असतात. मग अशी ही राघवाची कथा आहे. आपल्याकडे 3 कथा मुख्य असे ऐकलं जातं की शिवकथा, कृष्णकथा आणि रामकथा. मग रामकथा काय आहे हो? रामकथा ही सरळ बाणासारखी आहे, त्याच्यात कुठेही इकडे तिकडे जात नाही, म्हणून ती सत्यकथा आहे. कृष्णकथा काय आहे तर ती प्रेमकथा आहे. कृष्णकथेमध्ये आपल्याला प्रेम मिळते आणि शिवकथा जी आहे तिच्यामध्ये करुणा आहे. मग कथामृत आणि अमृत ह्याच्यामध्ये सुद्धा फरक आहे हो. ज्या वेळेला परीक्षित राजाला 7 दिवसांनी तुझा मृत्यू आहे असं कळल्यानंतर तो शुकमुनींना शरण गेला आणि शुकमुनी त्यांना भागवत कथा सांगायला सुरुवात करतायत. आणि हे जेव्हा देवांना कळलं स्वर्गामध्ये तेव्हा राजाकडे ते अमृत घेऊन आले आणि राजाला म्हणतात की तुझा मृत्यू आहे, तू अमृत घेतलंस तर तू पुन्हा वाचशील, अमर होशील, म्हणून तू आम्हाला भागवत कथा दे आणि तू अमृत घे. राजाला संभ्रम होतो आणि काय करू असं शुकदेवांना तो विचारतो. तेव्हा शुकदेव त्याला म्हणतात की राजन, जशी माणसाची वृत्ती असते की आवळा देऊन घोडा काढायचं तसंच देवांचं चाललंय. पण तुला ते अमृत देत आहे आणि हरिकथेचं कथामृत ते तुझ्याकडे मागताय. कथामृत हे जास्त नक्की श्रेष्ठ आहे म्हणून तुझ्याकडे ते मागताय. अमृत हे अमरत्व देतं, पण हरिकथा काय करते की अभयत्व देते. म्हणून अमृत कथा कथामृत हे अमृतापेक्षा श्रेष्ठ सांगितले. मग अशी ही हरिकथा नक्कीच ऐकावी. मग ही राघवाची कथा आहे ती कशी आहे समर्थ सांगतात की ती पतित पावन आहे. म्हणून रामाचं तुम्ही नित्य ध्यान करा म्हणून एका अभंगामध्ये रामदास आपल्याला सांगतात. राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा, राम लीला सारा, राम कल्याणाचे कल्याण, मंगलाचे मंगल असणारी अशी ही रामकथा. म्हणून रामकथा श्रेष्ठ सांगितली आहे. मग अशी ही रामकथा आपण ऐकायची. कारण आपल्या भारतामध्ये 3 राम होऊन गेले. एक भार्गव राम, एक यादव राम आणि एक राघव राम. भार्गव राम म्हणजे परशुराम, की ते अत्यंत प्रखर तेजस्वी असे होते. म्हणजे दुपारचा सूर्य कसा असतो की त्याच्याकडे आपल्याला बघवत नाही तसे भार्गव राम होते. यादव राम म्हणजे बलराम, की द्वारका आणि मथुरा
याच्यामध्येच माझं कार्य आहे, इतकी सीमित त्यांची भूमिका होती. पण राघवराम हे अत्यंत सगळ्यांना प्रिय असणारे असे होते. मुळात त्यांचं नाव हे रामचंद्र नाहीच आहे बरं का, रामच नाव आहे. पण सगळ्यांच्या मनाला चंद्र जसा शीतलता देतो तसं प्रभू रामचंद्रांचं आयुष्य जे आहे ना, ते हे आयुष्य आपल्या मनाला विसावा देतो. आता आपल्या शरीराला विश्रांती हवी असते, पण मनाला विसावा हवा असतो की नाही. मग ही विसावा देणारी रामकथा आहे, म्हणून रामकथा ऐकायची असं आपल्याला सांगितलेलं आहे. मग ही रामकथा श्रेष्ठ सांगितली, त्याने आपलं चित्त शुद्ध होतं असं सांगितलेलं आहे. पण रामकथा ही जर आपण बघितली तर कौटुंबिक जीवनावर अवलंबून असणारी, आधारित असणारी अशी आपल्याला दिसते. परवाच आमचे कीर्तनकारांचं एक शिबिर झालं, त्याच्यामध्ये पंचपरिवर्तन असा आमचा विषय होता. त्याच्यामध्ये कुटुंब व्यवस्था आता जी विस्कळीत चाललेली आहे त्याच्याबद्दल इथे आमचा संवाद झालेला आहे. आज कुटुंब आपल्याला काहीतरी वाचवायचंय आणि काहीतरी वाढवायचंय. मग आपल्याला काय वाचवायचंय? आता बघा, एकाच घरामध्ये 2 घरं झाली तर वीज जास्त लागते, जागा जास्त लागते. अहो, खालीवर मजला असला तरी सुद्धा लागतं की नाही, 2 झाबण लागतात. आपण काय खालून वरती देऊ शकत नाही. म्हणजेच हा खर्च जो आपला वाढतो तो कुटुंब व्यवस्थेला आपण कमी करू शकतो, म्हणजे हा पैसा वाचवू शकतो, वीज वाचवू शकतो. तशी ही रामकथा ही जी आहे ती कुटुंबामध्ये ऐकायला गेलो पाहिजे. तर रामकथा कोणी कोणी ऐकावी? हो, तर पती पत्नींनी ऐकावी. कारण राम आणि सीतेचा संबंध कसा होता हे जर कळलं तर आपल्या जीवनात सुद्धा तसं सौख्य येऊ शकतं. पिता पुत्रांनी ऐकावी, कारण पित्याचं कसं ऐकावं हे रामरायांच्या चरित्रामध्ये आपल्याला कळतं. त्यामुळे मित्रांनी ऐकावी, स्वामी मालकांनी ऐकावी, जावाजावांनी ऐकावी, माता आणि पुत्रांनी ऐकावी, मित्रांनी. अहो, किती सगळ्या राजकारणाने सुद्धा ऐकायला पाहिजे ना. राजकारण रामाने कसं केलंय हे आपल्याला जर कळलं तर आज राजकारणामध्ये जे काय चाललंय ते होणारच नाही ना. अशी रामकथा आहे की ती आज सुद्धा आपल्याला लाभदायक आहे. जेव्हा जेव्हा समाज हा विस्कळीत झाला, त्याची घडी बिघडली, त्यावेळेला संतांनी ही रामकथा समाजापुढे ठेवलेली आपल्याला दिसते. भावार्थ रामायण नाथांनी का लिहिलं? कारण समाज व्यवस्था घडी बसली पाहिजे म्हणून. तुलसीदासांनी तुलसी रामचरित मानस का लिहिलं? की रामचंद्रांनी जे आपल्याला शिकवलंय, ते जे वागले ते समाजाला कळलं पाहिजे आणि त्यामुळे समाजाची घडी नीट बसणार आहे. अशी ही रामकथा 4 घाटांवरती चालते. हे घाट कुठले? तर एक ज्ञानाचा घाट आहे, एक भक्तीचा घाट आहे, एक कर्माचा घाट आहे आणि 4था घाट सांगितलाय तो शरणागतीचा घाट सांगितलाय. मग ज्ञानाच्या घाटावरती ही कथा कोण सांगताय? तर शंकर भगवान पार्वती मातेला ही रामकथा सांगते. भक्तीच्या घाटावरती कोण सांगते कथा? तर भृशुंड ऋषी ही गरुडाला ही कथा सांगते. कर्माच्या घाटावरती याज्ञवल्क ऋषी भारद्वाज मुनींना ही कथा सांगतात. आता 4था घाट म्हणजे शरणागतीचा घाट. म्हणजे मी ज्ञानी नाही, मी कर्म सुद्धा छान करू शकत नाही, मी छान भक्ती करू शकत नाही, पण तरी सुद्धा मी तुला शरण आहे ही भावना ज्यांच्या मनामध्ये असते ना. तुम्ही बघा, लहान मूल असतं आणि त्याला घरातले सगळे चिडवत असतात की आई माझी, कारण आई हे लहानपणी खूप दैवत असते. आणि मग तो एकदम घाबरून जातो, त्याला उत्तर काय द्यायचं हे समजत नाही. आणि मग तो काय म्हणतो पटकन, तुमची आई असली तरी मी आईच आहे.
तसं ह्या शरणागतीच्या घाटावरती तुलसीदास रामानं म्हणजे सगळ्या सामान्य जनांना असं सांगताय की आपल्याला ज्ञान नाही घडलं, भक्ती नाही घडली, यथासांग कर्म नाही घडलं, तरी सुद्धा ती रामकथा जर आपण ऐकली कशी अनन्यतेने, तर ती सुद्धा आपल्याला लाभदायक होणार आहे. म्हणून शंकर भगवानांनी ह्या रामायण कथेला ज्ञानाची खोली दिली. जसा मोठा अथांग सागर असतो त्याचा आपल्याला रुंदी खोली कळत नाही, तशी ज्ञानाची खोली आपल्याला नाही समजत. ह्या भूषण ऋषींनी हिला भक्तीचा ओलावा दिला. कारण चित्तामध्ये जर भक्ती असेल तर भगवंताप्रती जाण्याचा जो मार्ग आहे तो भावनेने ओला झालेला असतो. याज्ञवल्क्यांनी कर्माचा मार्ग हा निर्मळ आणि सुलभ असा केला. पण जसं पाणी खोल असावं, संथ असावं, ते निर्मळ असावं, स्वच्छ असावं, पण तरी सुद्धा ते पचायला सुलभ असायला पाहिजे की नाही. तसं तुलसीदासांनी जे रामचरितमानस लिहिलं ते रामचरितमानस हे अगदी पचनाला सुलभ असलेलं असं हे पाणी आहे. अशी रामकथा सामान्य लोकांपर्यंत नेलेली म्हणून रामकथा ही श्रेष्ठ सांगितली. या कथा पूर्वापार चालत आलेल्या आहेत, पण त्या इतिहासातल्या आहेत. बघा इतिहास कसा असतो, धर्मार्थ काम मोक्षाणाम उपदेश समन्वितम पूर्ववृत्तम कथायुक्तम इतिहासं प्रचक्षते. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. धर्म अर्थ काम मोक्ष हे जे आपले 4 पुरुषार्थ सांगितले ते नेमके कसे आपण आपल्या जीवनामध्ये आणायचे हे सांगण्याचं गुपित या कथेमध्ये आहे. आपण पूर्वजांचा आदर्श असं म्हणतात की इतिहास काय बघायचा आहे. आज आपल्या इतिहासाच्या पुस्तकात बघतो की आपण सगळं इंग्रजांचा इतिहास आपल्याला आहे, मुसलमानांचा इतिहास आहे, पण आपल्या शिवरायांचा किती आहे 4 ओळी सुद्धा नाही. मग आपल्या पूर्वजांच्या चांगल्या कथा ह्या जर आपण शिकल्याच नाही तर पुढच्या पिढीला हा देणार कसा वारसा. म्हणून कथा ही आहे ती जनरेशन गॅप भरणारी आहे. बघा कथेमुळे आजी आणि नातवंड जवळ येतात की नाही. अगदी कोणत्या आजीला समजा कथा सांगता येत नसेल तरी ससा कासवाची आणि चंद्रे भोपळ्या टुणूक टुणूक एवढी 2 गोष्टी तरी सगळ्यांना अगदी पाठ आहे. ह्यानी आपला जी पुढची पिढी आहे ती जवळ येते. आणि इतिहासाची हीच व्याख्या सांगितली आहे की पूर्ववृत्तम कथायुक्त. पूर्वजांनी जे केलंय ते कथायुक्त जर तुम्हाला सांगितलं तर ते तुमच्या नक्की पचनी पडतं, तुमच्या लक्षात राहतं. नुसतं त्या कथेतलं सूत्र सांगितलं तर लक्षात राहत नाही, पण कथा आपल्या लक्षात राहते. म्हणून इतिहास हा कथायुक्त असावा असं आपल्याकडे सांगितलेलं आहे. मग हा कथायुक्त इतिहास जर आपल्याला पुढच्या पिढीला द्यायचा असेल तर तो आपण आधी ऐकायला पाहिजे. आज आपल्याला वाचनाची आवड अगदी बंद झालेली आहे. वाचा हे ऐकायला सुद्धा येत नाही, कारण कानात इयरफोन घातलेले असतात मुलांनी. पण दररोज एक कथा जर आपण सांगितली मग अगदी जेवायला बसलोय तरी सांगितली तरी सुद्धा ती लक्षात राहते. प्रयोग करून बघा किंवा त्यांना उद्युक्त करा. परवा आम्ही कल्याणून येत होतो आणि मी नेहमी गोष्टी सांगत असते, तर धाकटी नात मला म्हणाली, आजी आपण गोष्टी सांगू. म्हटलं म्हणजे मीच सांगते आणि तू फक्त ऐकतेस. तर म्हटलं माझा जग होतोय ना तोपर्यंत तू गोष्टी सांगायचीस. आणि सांगायला सुरुवात केली. छान गोष्टी सांगितल्या. कारण काय आजीचं होईपर्यंत आपल्याला सांगायचं आहे. आणि मग मी तिला म्हटले म्हणजे तू कीर्तन करू शकणार नाही. आई आजी मी नाही कीर्तन करू शकणार. म्हणजेच लहान वयामध्ये जर आपण हे पुढच्या पिढीला संस्कार केले तर ते पुढे रुजतात. मग अशी कथा ही रामकथेचा जन्म कसा झाला हो, तर वाल्मिकी ऋषींच्याकडे देवर्षी नारद मुनी गेलेले असताना त्यांनी त्यांची पाद्यपूजा केली आणि वाल्मिकींनी विचारलंय की हे नारद मुनी, असा गुणवान, सत्यवचनी, धीरवान
आत्मज्ञानी, गुणग्राहक असे अनेक गुण त्यांनी विचारले की जो आत्मज्ञानी आहे, जो कुणाचा द्वेष मत्सर करत नाही, पण ज्याला राग आल्यानंतर देवताही घाबरतात असा कोणी एखादा राजा होऊन गेलाय का किंवा आहे का भूतलावर? आणि हा जेव्हा प्रश्न वाल्मिकींनी देवर्षींना विचारला तेव्हा त्यांनी ही रामकथा त्यांना पहिल्यांदा सांगितली आणि त्यांच्या आश्रमातून हे निघून गेले. पुढे आपल्या शिष्यांसमवेत तमसा नदीवर स्नान करण्यासाठी वाल्मिकी आणि त्यांचे शिष्य तिथे गेलेले असताना अतिशय रम्य असं वातावरण होतं. एक क्रौंच पक्षाचं जोडपं तिथे शृंगार करीत होतं आणि हे बघत असतानाच एका व्याधाचा एक बाण त्या क्रौंच पक्षातल्या नराला लागला. आता घायाळ होऊन तो खाली पडला. पंख फडफडतोय, कळवळून ओरडतोय आणि त्याची मादी सुद्धा अत्यंत विघ्न झाली. ते सगळं दृश्य बघून वाल्मिकी ऋषींच्या मुखातून अनुष्टुप छंदातून शब्द गेले, मा निषाद प्रतिष्ठा गम गम शाश्वती समाहा. असा हा अनुष्टुप छंदातला श्लोक त्यांच्या मुखातून बाहेर पडला. ते चित्र मनामध्ये असतानाच सगळं आपलं अंगिक उरकून घरी आश्रमामध्ये आले. तर त्यांच्या आश्रमामध्ये जो विधाता म्हणजेच प्रत्यक्ष ब्रह्मदेव तिथे आलेले होते आणि ब्रह्मदेवांना त्यांनी वंदन केलंय आणि झालेली सगळी कथा ही क्रौंच पक्षाची ही सांगितली. त्यावेळेला ब्रह्मदेवांनी सांगितले की तुझ्या कल्पनेमध्ये हे जे चित्र दिसलं ते माझ्याच प्रेरणेने होतं. कारण समाज जर उत्थानाला न्यायचा असेल तर काव्य सुद्धा तितकंच आवश्यक आहे. तुझ्या हातून एक महाकाव्य घडणार आहे आणि ते तुला नारद मुनींनी सांगितलेलं आहे, ते तू लिहायला सुरुवात कर असा आदेश त्यांनी दिलाय. पण ही रामकथा लिहिताना काही वर हे ब्रह्मदेवांनी वाल्मिकींना दिले. मग काय वर दिले? तर जेव्हा तू लेखणी कागदाला टेकोशील तेव्हा तुझ्या हातनं कुठलीही गोष्ट चुकीची लिहिली जाणार नाही. दुसरा वर त्यांनी दिलाय की त्या भूमिकेमध्ये जे जे होते ते त्यांच्या मनात त्यावेळेचे विचार तुझे लिहिताना तुला कळतील असा वर दिला. जे ही कथा ऐकतील वाचतील त्यांच्या पिढ्यानपिढ्या त्यांना लाभदायक होतील. त्यानंतर त्या कथेचे अनेक अवतार होतील असं सांगितलं. मग अवतार होतील म्हणजे रामकथेचे अवतार कितीतरी झालेत अहो. नुसते वाल्मिकी रामायण आहे का हो? रामचरितमानस आहे, भावार्थ रामायण आहे, नंतर मोरोपंतांनी तर 108 रामायण दिली. त्याच्यामध्ये निरोष्ट रामायण असं म्हणून एक रामायण आहे. म्हणजे काय तर आपल्यामध्ये तालव्य कंठव्य जे जसे शब्द आहेत गोष्ट, तर ओठाला ओठ राम म्हणताना आपला ओठाला ओठ चिकटतो. पण निरोष्ट म्हणजे अख्खं रामायण वाचताना एकदाही ओठ ओठाला चिकटत नाही. म्हणजे रामाच्या इथे त्यांनी राघव असा शब्द घेतलेला आहे. असं ते निरोष्ट रामायण आहे. एक श्लोकी रामायण आहे की नाही. म्हणजे एखाद्या आजी त्यांना ताक हवं होतं आणि त्या शेजारी ताक मागायला गेल्या. आता त्या मार्केट बाईला असं वाटलं की फुकट का बरं द्यायचं, म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही मला रामायण सांगा. आता आजी सुद्धा बहुतेक पुण्याच्या असतील. त्यांनी सांगितलं सांगते आणि त्यांनी एका श्लोकामध्ये रामायण सांगितलं. आदौ राम तपोवनाभिगमनं नत्वा मृगं काञ्चनं वैदेही हरणं जटायुधरणं सुग्रीवं सम्भाषणं वाली निर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरीगामनं एतद्धि रामायणं सीताकान्तस्मरण जय जय राम. आलं की नाही सगळं रामायण एका श्लोकामध्ये. नंतर आपलं गदिमांचं इतर रामायण आहे
असे ह्या रामायणाचे सुद्धा अनेक अवतार होती असा वध जो ब्रह्मदेवांनी वाल्मिकींना दिला. असा ह्या रामाचा अत्यंत कथा ही सगळ्यांना आवडणारी आहे, कारण ती सुलभ आहे. आज सुद्धा आपण रामायण वागायचं, आचरणात आणायचं ठरवलं तर वागू शकतो की नाही? आई वडिलांची सेवा करायची, करू शकतो. असत्य भाषण करायचं नाही, करू शकतो. एकपत्नी व्रत पाळू शकतो. असे रामाचे अनेक गुण आहेत, ते आपण आजही करू शकतो. असं हे रामायण आहे. सामान्य मनुष्य त्याच्याप्रमाणे आचरण करू शकेल असं हे रामायण आहे. म्हणून रामकथा ही श्रेष्ठ आहे. पतित पावन म्हणजे काय? पतित म्हणजे पडलेला आणि त्याला उचलून घेणारा असा जो आहे तो प्रभू रामचंद्र आहे. म्हणून राघवाची कथा पतित पावन असं आपल्याला मूळ पद्यामध्ये समर्थ रामदास सांगतात. राघवाची कथा
आता लक्षात राहिलेली आहे पण काय? आत्ता तुला आवडत नाही ना. नेहमी नको सांगतोस तू आत्ता लावली हा हा कोणाच्याही लक्षात राहिले नाही 4 महिने हात थांबवावा लागतो ना मग असं नाही मी पण हसले सगळ्यांनी एकदा परत गजर करायचं करूया घोष नामाचा सद्गुरू समर्थ जनाचा. करूया घोष नामाचा करूया घोष नामाचा सद्गुरू समर्थ जनाचा. करूया घोष कीर्तन रामायण विषय घेतलाय त्यामुळे आपल्याला कीर्तनातर सगळं रामायण 8 दिवसामध्ये ऐकायचं. प्रथम बघाशी द्यायचे राहिले म्हणून सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देते. नवीन वर्ष सगळ्यांना आनंदाचं सुखाचं आरोग्याचं जावं अशी रामरायाकडे प्रार्थना करते. आणि हे रामकथा जी आहे ती 7 कांडामध्ये तिचा भाग केलेले आहे. तर पहिलं आहे ते बालकांड, दुसरं येते ते अयोध्याकांड, तिसरं आहे अरण्यकांड, चौथं आहे किष्किंधाकांड, 5वं आहे सुंदरकांड, त्यानंतर युद्धकांड आणि 7वं आहे ते उत्तरकांड. ह्याच आपण क्रमाने रामकथा ऐकायची. पण रामजन्म आपल्याला रामनवमीला करायचंय म्हणून आपण राम प्रकट झालेत आणि त्यांचं बालपण कसं होतं की कसं आपण रामायणाला सुरुवात करणार आहोत.
दिसा मासांनी मोठे होतात. लहान मूल घरात असलं की 24 तास सुद्धा आपल्याला पुरत नाही, वेळ कुठे जातो समजत नाही. तसं या दशरथ, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयीचं झालेलं आहे. सगळ्या अयोध्यावासी नगरवासियांचं झालेलं आहे. आणि सगळ्यांच्या मनामध्ये असं येत आहे की हा राम आता मोठा होईल. बोबडे बोल आत्ता बोलतोय. रामाचं जे बालपण आहे त्याच्या खूप कथा नाहीये. जशा कृष्ण कथा आहेत लहानपणीच्या, तशा रामकथा या वाल्मिकी रामायणात अजिबात नाही. पण रामचरितमानसमध्ये तुलसीदासांनी थोड्या कथा लिहिल्या आहेत. त्यातली एक कथा म्हणजे चंद्र मला आणून हातात द्या, ती सगळ्यांना कथा माहिती. आणि सुमंतांनी कल्पना करून तो आरसा त्यांच्या हातात दिलाय आणि चंद्र आपल्या हातात आलाय असं त्यांना भासवलं आणि त्यांचं रडणं थांबवलं. दिसा मासा हे मुलगे वाढतायत. कीर्तनात आपल्याला कितीही भरभर जाता येतं, तसे हे 12-14 वर्षाचे झालेले आहेत. आणि ह्या चारही मुलांनी धर्मग्रंथ वाचन केले, अनेक गोष्टी शिकलेत वशिष्ठांकडे. आणि आता राजसभेमध्ये येऊन बसायला सुरुवात केली. मोठ्यांचे अनुभव गाठीशी घ्यायचे असतात म्हणून तिन्ही पिढ्या आपल्याला लागतात बरं का. कुठलंही कार्य केलं तरी तिन्ही पिढ्या लागतात. एकदा असं तरुण मुलं होती आणि त्यांना वाटलं काय करेल म्हातारे, म्हणून कोणी मोठ्या माणसांना एका लग्नाला मिळलं नाही तर गावात. आणि झालं, त्या मुलीकडच्यांनी सांगितलं की आता विहिरी सुद्धा यांना दिलेल्या आहेत, तर तुम्ही त्या घेऊन जा. आता विहिरी कशाने येणार? आणि मग एकाला वाटलं की पुन्हा तरी मोठ्या माणसाला आणायला हवं होतं, म्हणजे त्यांनी काहीतरी शक्कल लढवली असते. तेवढ्यात एक मुलगा म्हणतो थांबा, मी एका आजोबांना डिकीत घेऊन आलोय. आणि त्या आजोबांना पुढे आणलंय आणि आजोबा म्हणाले की आम्ही विहिरी नेतो, पण आधी पाणी काढून घ्या. म्हणजे अनुभवाचे जे ज्ञान असतं ना ते पाहिजे. म्हणून तरुणांनी मोठ्यांच्या सहवासात राहिलं पाहिजे. आणि राम हे त्यांनी करून दाखवलेलं आहे. तसे राजसभेमध्ये ते येऊन बसायला लागले की राज्यकारभार कसा करायचा असतो, न्याय निवाडा कसा करायचा असतो, हे सगळं बघून शिकतात. माझी आई नेहमी म्हणायची, प्रत्यक्ष हाताने नाही केलं ना तरी डोळ्यांनी बघितलेलं असलं की ते तुमच्या संसारात तुम्हाला येईल. तसे हे एकदा राजसभेमध्ये बसलेले असताना अचानक विश्वामित्र ऋषी तिथे आले. दशरथ राजा उभा राहिलाय, त्यांना वंदन केलंय, त्यांची पाद्यपूजा केली आहे आणि नम्रपणे त्यांना विचारतोय, मुनीवर आज येण्याचं कारण काय? आपली काही मागणी असेल तर मला कुशाल सांगा. तेव्हा त्याच्या चेहऱ्याकडे बघितले आणि सांगितलंय, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणात तोच योग सर्वथा, यज्ञ रक्षणात तोच योग सर्वथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. दशरथ राजाकडे विश्वामित्र मुनींनी रामाची मागणी केली आहे. कशासाठी? यज्ञ रक्षणार्थ. आणि रावण वगैरे राक्षस आम्हाला खूप त्रास देतात असं सांगितल्यानंतर रावणाचं नाव ऐकलंय. आधीच उतार वयात झालेली ही मुलं, मन भीत बर का. आपल्याला सुद्धा परदेशात मुलं निघाली ती भीतो आपल्या मनाला भीती वाटते. आपण त्यांना अच्छा टाटा करतो पण मनामध्ये भीती असते. तसे दशरथ राजाचं झालंय आणि तो म्हणतोय, मुनीवर मी माझं सैन्य तुमच्या मदतीला येतो, पण माझा राम अजून लहान आहे, आता अगदी कोळा आहे, त्याला कसं जमेल? असं म्हटल्यानंतर ताडकन
विश्वामित्र उभे राहिले आणि तुला द्यायचा असेल तर राम दे, नाही तर हा मी चाललो. आता विश्वामित्र खरे म्हणजे क्षत्रिय होते, त्यांना यज्ञाचं रक्षण करता येणार नाही का? पण जेव्हा आपण यज्ञ दीक्षा घेतो त्यावेळेला क्रोध आला नाही पाहिजे, आणि म्हणून यज्ञाचं रक्षण करण्यासाठी त्याला राम हवा होता. आता त्यांची ती मुद्रा बघितली आणि वशिष्ठ दशरथाला समजवण्यासाठी उभे राहिले. पुरोहित असं म्हटलं जातं. पुरोहित म्हणजे कसं, अख्ख्या कुळाचं हित बघणारे हे पुरोहित, नुसते दक्षिणा देणारे घेणारे गुरुजी नाही. आता जर शाप मिळाला तर कठीण आहे, म्हणून दशरथाची समजूत घालतायत आणि ते म्हणतायत की अरे कशाला देतोस, जो देवांचा चुडामणी आहे तो राम तुझ्या घरात आहे, त्याला काहीही होणार नाही बरं. आणि दुसरी गोष्ट ते त्याला सांगताय की विश्वामित्रांच्या जडे जर राम बरोबर गेला तर त्यांना जी येणारी शस्त्र अस्त्र ते त्याला काही कालावधीमध्ये शिकता येते. जे 12 वर्ष एखाद्या गुरुकुलात राहून मिळणार नाही इतकं ज्ञान विश्वामित्रांकडे आहे. म्हणजे बघा, विश्वामित्र आणि वशिष्ठ यांच्यात खरं म्हणजे मतभेद होते, पण राज्याचं हित होणार असेल तर वैयक्तिक वैमनस्य बाजूला ठेवावं हे रामायणात आपल्याला शिकायचं. आज आपण बघतो शाळेतले शिक्षक आणि ट्युशनचे शिक्षक नाही ना जमत, पण ते किती हुशार आहे हे वशिष्ठांनी जाणलंय आणि राजाची समजूत घातली आहे की रामाला तू त्यांच्या बरोबर पाठव. इतके करून थांबले नाही येतो, कौशल्येकडे गेले, कौशल्याची समजूत घातली, कारण तिलाही वार्ता कळली. तिचंही मन हळवं झालंय की कसं पाठवायचं रामाला. तेव्हा ते म्हणतायत की अगं रामाला तू त्यांच्या बरोबर पाठव. बायकांचं मन कसं असतं ते त्यांना ओळखलेलं आहे बरं का त्यांनी. तुला सुखरूप व्हायचं असेल तर रामाला त्यांच्या बरोबर पाठव. अशी युक्ती वशिष्ठांनी कौशल्याला सांगितल्यामुळे कौशल्य सुद्धा तयार झाली आणि ती त्यांना म्हणते तू आमचं कल्याण पाहणारा आहेस असा माझा विश्वास तुझ्यावर आहे, म्हणून मी रामाला तुझ्यावर त्यांच्याबरोबर पाठवायला तयार होतो. आता रामाबरोबर लक्ष्मण सुद्धा निघाले. दोघ जण मी विश्वामित्रांबरोबर निघाले. विश्वामित्रांबरोबर दक्षकन्या ज्या जया आणि सुलभा होत्या त्यांनी 100 अस्त्र तयार केलेली होती. म्हणजे स्त्री त्या काळात सुद्धा कमी नव्हती आणि त्यांना सुद्धा तेवढंच स्थान समाजामध्ये होतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण हे आपण रामायण वाचलं तर आपल्याला कळतं किंवा कथा ऐकल्या तर कळतं. राम लक्ष्मण हे विश्वामित्रांबरोबर निघाले आणि जाता जाता ते गंगेच्या काठावर आले. आता गंगा नदी बघितली पण नुसते चालत नाही येत का. विश्वामित्र त्यांना कथा सांगतात. गंगा नदी बघितल्यानंतर रामाने विचारलंय की मुनिवर, आमची शरयू आम्ही तिचं दर्शन दररोज घेतो, पण ह्या नदीकडे बघितल्यानंतर मनाला एक पवित्रपणा वाटतो. कशी ही नदी आली, म्हणून भगीरथाने ही नदी कशी आणली, स्वर्गातून ही कथा सांगितली. मग ह्या कथेत रामांना काय सांगायचं होतं विश्वामित्रांना, की ध्येय प्राप्तीसाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. त्यानंतर मदन दहनाची कथा सांगितली.
आणि ती कथा कशासाठी? तर कामावर विजय मिळाल्याशिवाय तुला जय प्राप्त होणार नाही. कार्तिकाची कथा सांगितली. नेतृत्व कसं असावं ह्याच्यासाठी कार्तिकाची कथा. अशा कथा सांगत सांगत ते पुढे चालले आणि रामांचं ग्रहण शक्ती त्यांनी बघितली आणि अत्यंत प्रसन्न झाले आणि राम लक्ष्मणांना बला अतिबला अशा ह्या विद्या त्यांनी दिली आणि रामाला सांगितलंय की ह्या विद्येने तुला काय प्राप्त होईल? तर तुला त्याचे कष्ट वाटणार नाही, तुला ज्वर कधी येणार नाही, तुझं रूप कधी बेरूप होणार नाही, तुला निद्रेमध्ये कोणी चोरून नेणार नाही. म्हणजे राक्षस त्यावेळेला उचलून घेऊन जात असत तसं तुला ह्या बाबतीत होणार नाही. अशा ह्या बला आणि अतिबला ह्या विद्या आहेत. आणि पुढे जाता जाता म्हणजे नुसत्या कथा सांगत नव्हत्या. आपल्याकडे जी गुरुकुल पद्धत आहे ती एवढ्यासाठीच होती. आई वडिलांच्या छायेमध्ये राहिली की मुलं लाडाकोडाने बिघडतात. आता नाही ना तुला अभ्यास करायचा, उद्या करो असं आई म्हणू शकते. पण गुरूंच्या सहवासात 24 तास राहिल्यानंतर त्यांच्या आचरणातून, त्यांच्या बोलण्यातून, उपदेशातून, शिकवण्यातून जे मूल शिकतं त्यांनी उत्तम नागरिक घडतो. आणि अशी अवस्था राम लक्ष्मण हे विश्वामित्रांच्या सहवासात असल्यामुळे त्यांना अनेक ज्ञान प्राप्त झालंय, विद्या प्राप्त झाली, शस्त्र अस्त्र त्यांनी शिकवली. आणि पुढे जाताना रामांची त्यांनी परीक्षा सुद्धा घेतली. म्हणजे नुसतं शिकवत नव्हते, तर त्यांनी सांगितलं की सिद्धाश्रमाकडे जाताना 2 मार्ग आहेत. या मार्गाने गेलो तर तिथे मायावी अशी राक्षसी ताटिका आहे. मला तिची फार भीती वाटते. तर आपण ह्या दुसऱ्या मार्गाने जाऊ. आता रामाचा चेहरा ते बघत होते, पण रामाचा चेहरा निशंक होता, निर्भय होता. ते म्हणतात तुम्ही कशाला काळजी करता? राम म्हणतो माझ्या खांद्यावर धनुष्य आहे ना, ती आली पुढे तर मी तिच्याशी 2 हात नक्कीच करू शकतो. हेच विश्वामित्राला हवं असतं. आणि म्हणून ताटिका वनातनं राम लक्ष्मण आणि विश्वामित्र चालले. आणि एवढ्यामध्ये पृथ्वी हलते तिच्या पदरवाने आणि तेवढ्यामध्ये ती पुढे येते. अत्यंत दुष्ट आहे, मायावी आहे, रक्ताचा पाऊस पडते, काहीही करू शकते, वेगवेगळी रूप घेते आणि तिला तुला मारायचं. एवढ्यामध्ये ती पुढे येते. रामाला विश्वामित्र सांगतायत की रामा ताबडतोब तिचा वध करायचा आहे. कारण रात्र होत आली आणि रात्र झाली की ह्या निशाचरांचं बळ 100 पटीने वाढतं. त्यामुळे आत्ताच्या आत्ता जोड जणी काढुका सोड रे सायका मारली त्राणिका रामचंद्रा. जोड जणी काढुका सोड रे सायका मारली त्राणिका रामचंद्रा. मारली त्राणिका रामचंद्रा. तपस्वी का असा सोडतो प्राण रे भूत मृत्यूतीचा साशंक दिसतोय. विश्वामित्र रामाला सांगतायत की रामा थांबलास का?
अरे नारी कोणाला म्हणावं? जिच्यामध्ये वात्सल्य आहे, ममता आहे, ती नारी. ही नारी आहे का? हिला नारी म्हणायचं का? जी सगळ्या वनाचा विध्वंस करते, सगळ्यांना ठार मारते, असा नारीवर धर्माने शास्त्रशुद्ध सांगितलेला आहे. आणि तूच तिचा मृत्यू आहेस, आत्ताच्या आत्ता तिच्यावर बाण सोड. आणि अशी आज्ञा केल्यानंतर रामाने बाण सोडलाय आणि तिचा वध झाला. धाडकन ते धूळ जमिनीवर पडलं. आता ताटिका वधाचे लाभ काय झाले? आपल्याला रामायणातलं शिकायचंय काय? तर कुठल्याही दुष्ट प्रवृत्ती बरोबर मनातल्या लोकांना असं वाटलं की सामान्य माणूस सुद्धा त्यांना शब देऊ शकतो. देव आणि ऋषी यांची युती झाली बरं का, आणि त्यामुळे राक्षस त्यांच्यापुढे टिकू शकले नाही. अशा अनेक गोष्टी ह्या ताटिका वधाने झाल्या. पुढे राम, लक्ष्मण आणि विश्वामित्र हे सिद्धाश्रमामध्ये येत आहेत. 6 दिवस 6 रात्री त्या यज्ञाचं रक्षण तिथे करताय. आपण रामायण बघितलं असेल तर ते असे बाणांचं छत्रवित्र केलेलं आपल्याला डोळ्यापुढे येईल. आणि अनेक राक्षस तिथे आलेले आहेत. आले सुबाहू मारीच्या, आले सुबाहू मारीच्या, गजबजली युद्धभूमी फार, प्राणांत काढिला, प्राणांत काढिला, ऋषी म्हणती राघवा आम्हा तारे. राम राम हरे हरे राम, राम राम सीता हरे राम. सुबाहू, मारीच असे असंख्य राक्षस तिथे त्रास देत आहेत. पण यज्ञाचं रक्षण राम, लक्ष्मण योग्य तऱ्हेने करतायत. सगळ्या मुनींना अभयत्व दिलंय. 14,000 राक्षसांचा वध त्यावेळी राम, लक्ष्मणांनी केला. आणि ही वार्ता रावणापर्यंत जाऊन पडलेली आहे. आता यज्ञाचं रक्षण केलंय, यज्ञ सफल झालाय, आणि त्यामुळे सगळेजण राम, लक्ष्मणांचं कौतुक करतात. पण कौतुक किती ऐकावं? आत्मस्तुती ऐकू नाही. आत्महत्येसारखं आहे असं भगवंतांनी, कृष्णाने गीतेमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे राम, लक्ष्मण हे विश्वामित्रांना हात जोडून सांगतायत की मुनिवर, आता आम्हाला अयोध्येला म्हणजे आमच्या पित्याकडे जाण्याची आज्ञा आहे. आणि इतक्यामध्ये जनक राजाचे काही दूत या विश्वामित्रांच्या आश्रमामध्ये, सिद्धाश्रमामध्ये आले आणि त्यांना सीता स्वयंवराची आमंत्रण पत्रिका दिली. आता हेतू रामाला त्यासाठीच न्यायचा होता, पण रामाला लग्नासाठी चल असं विश्वामित्रांनी सांगितलं नाही. त्यांनी काय सांगितलं की ह्या जनक राजाकडे एक शिवधनुष्य आहे आणि ते शिवधनुष्य अत्यंत मोठं आणि जड आहे. आजपर्यंत त्याला कोणीही प्रत्यंच्या लावू शकलेलं नाही. असं हे शिवधनुष्य तू बघावंस असं मला वाटतं. म्हणजे रामाच्या मनामध्ये त्या शिवधनुष्याबद्दल कुतूहल निर्माण केलंय आणि तूही आमच्या बरोबर मिथिला नगरीला चलावंस असं रामाला त्यांनी सांगितलं. आता कुतूहल निर्माण झालाय म्हणून राम, लक्ष्मण विश्वामित्रांबरोबर जनकाच्याकडे मिथिला नगरीमध्ये निघाले. पदक्रमण चालू होतं. इतक्यामध्ये सुंदर असा आश्रम दिसलाय. रम्य आश्रम पाहुनी, रम्य आश्रम पाहुनी, पशु पक्षी जीव मात्र आढळेना. कारण काय मुनिवरा, कारण काय मुनिवरा, राम म्हणे हे गुण मज करेना. राम म्हणतोय मुनिवर,
हा आश्रम इतका छान आहे, रम्य आहे, लतावेली तिथे आहे, पण ह्या आश्रमामध्ये एकही पशु पक्षी मला आढळत नाही. असं का बरं? आणि असं बोलता बोलता रामाचा पाय एका शिलेला लागला आणि ती चरण रजत याची त्या शिलेला लागली आणि त्यातून एक स्त्री तिथे प्रकट झाली. ती म्हणजे अहिल्या. अहिल्या ही कथा आपल्याला सगळ्यांना माहिती, पण ही अहिल्या तिथे प्रकट झाली आणि ती म्हणते, अघटित घडले मग चरण रजे उतरले, अघटित घडले मग चरण रजे उतरले, शिरा होली पडले मोरे, शिरा होली पडले मोरे, अद्भुत घटना घडली आणि रामाच्या चरणधुळीने माझा उद्धार झाला. या अहिल्याच्या कथेतनं आपल्याला काय शिकायचं? आता कोणी म्हणतं की खरंच तर दगड झाली ती का? हो, पण आयुष्य शिलावत होणं, कुठलंही त्याच्यामध्ये चैतन्य नसतं म्हणजे शिला होणं. मग ह्याच्यातनं आपल्याला असं शिकायचं आहे की स्त्री कशीही वागली तरी दोष तिच्यावरच येतो, तो पुरुषांवर जात नाही. हे स्त्रीनी लक्षातच ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी स्वसंरक्षण करणं आवश्यक आहे. आज स्त्रिया बाहेर पडल्यात, पण त्यांनी मन आणि मनगट हे बळकट केलंय का? आज प्रतिकार करायचा म्हटलं तर किती स्त्रियांना येतो? हे यातनं आपल्याला शिकायचं. ज्या वेळेला गौतम मुनींनी अहिल्याला शाप दिला की तू शिला होऊन पडशील, पण ते स्वतः सौख्यामध्ये राहिलेले नाहीये, ते सुद्धा तपश्चर्येला गेले. म्हणजे संसारामध्ये जी शिक्षा स्त्रीला दिली ती पतीने सुद्धा भोगायची असते. हे आपल्याला रामायणातून शिकायचं. आणि अहिल्या शिळा राघवे उद्धरिली असं श्लोकामध्ये आपल्याला समर्थ सांगतात. म्हणजे समर्थांनी असं का सांगितलंय? तर समर्थांच्या काळामध्ये समाज हा शिलावत झालेला होता, चैतन्यहीन झाला होता, दिशाहीन झाला होता आणि म्हणून अशा समाजाला चैतन्य मिळावं म्हणून त्यांनी समाजापुढे कोदंडधारी राम हे दैवत ठेवलं आणि मारुतीरायांचं दैवत ठेवलं. म्हणजे शक्ती आणि भक्ती हे दोन्ही तुमच्यामध्ये असेल तर समाज हा प्रगती पथावर चालतो. याच्यासाठी ते उदाहरण समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. आता हे सगळे पुढे जात आहेत आणि होता होता मिथिला नगरीमध्ये आलेले आहेत. जनकाने विश्वामित्रांचं यथोचित असं स्वागत केलं. आता हे सावळ सुंदर असं रूप जनकाने रामाकडे बघितल्यानंतर असं वाटलं की माझ्या मुलीचं भाग्य फळफळलंय असं मनामध्ये येऊन गेलं. विश्वामित्रांनी सुद्धा जनकाला सांगितलंय की हे शिवधनुष्य ह्याला बघायचंय बरं, ते तुला दाखवून आणि शिवानंद म्हणजे गौतम ऋषींचा आणि अहिल्याचा जो मुलगा तो जनकाचा पुरोहित होता, त्यांनी सुद्धा विचारलं की माझी माता बरी आहे ना? म्हणजे आईच्या हातून अपराध झालाय त्यातनं ती मुक्त झाली ना, हे त्याला विचारायचं होतं. म्हणजे कौटुंबिक संबंध आपल्याला जे रामायणामध्ये दिसतात ती रामकथा आपण का ऐकायची? ती एवढ्यासाठी ऐकायची. नुसत्या गोष्टी माहिती असतात पण त्यातलं मर्म आपण जाणलं तर खरी ती कथा ऐकली असं त्याचा आपल्याला लाभ होतो. होता होता दुसरा दिवस उजाडला आणि सभा मंडप भरलेला आहे आणि त्या सभा मंडपामध्ये ते मोठं जे शिवधनुष्य ते अनेक हत्ती जोडून आणलेलं आहे.
एवढं मोठं शिवधनुष्य या सभा मंडपात आणलंय आणि ते शिवधनुष्य बघून सगळ्या जे स्वयंवराला आले त्यांना धडकी भरली आहे. कोणी कोणी लाजेने माना खाली घातली की हे आपल्याच्यानी हलणार नाही. कोणी भीतीने धरधर कापायला लागलेले आहेत. कोणी म्हणताय अहो आम्ही काही स्वयंवराला आले नाही आहोत, आम्ही आपल्या राजाचं निमंत्रण आलं म्हणून वराड म्हणून आलोय बघायला छान सोहळा. पण कोणीही असं म्हणे ना की आम्ही त्याला प्रत्यंचा लावू शकू. आणि सगळ्यांना पण सांगितलंय जनकाने की ह्या शिवधनुष्याला प्रत्यंचा जो लावेल त्याला माझी जानकी ही माला अर्पण करेल बरं मला घालून. इतका पण जाहीर केला आणि इतक्यामध्ये दाण दाण पावलं आपटत रावणाची स्वारी आली. महापराक्रमी असलेला अहो ज्यांनी कैलास पर्वत हलवला इतकं बाहुबल त्याच्यामध्ये होतं. त्याला असं वाटलं की हे सहज शिवधनुष्य मी उचलू शकेल. पण गर्व झाला की कुठलीही गोष्ट होत नाही हे सुद्धा आपल्याला रामकथेतून शिकायला मिळतं. रावण पुढे गेलाय आणि ते शिवधनुष्य उचलायचा प्रयत्न केलाय. पण उचलता कुठे आलाय आणि ते शिवधनुष्य त्याच्याच अंगावर पडलाय. वाचवा वाचवा कोणीतरी उचला असं अर्जव करतोय, हात जोडतोय आणि अनेक जण पुढे येऊन ते धनुष्य त्याच्या अंगावर उचलले. इकडे राम आणि लक्ष्मण कुठे बसले होते हो? त्यांना काही उच्चासनावर बसायला मिळालं नव्हतं. रामाची भूमिका सुद्धा अशी होती की आपण विश्वामित्रांचे शिष्य म्हणून आलेलो आहोत. त्यामुळे विश्वामित्रांच्या आसनाच्या इथे पायाशी बसलेले होते. पण अनेक राजे येता जाता त्यांच्याकडे बघत होते, कारण या ऋषी समुदायामध्ये ते दोघे जण चंद्रसूर्यासारखे तळपत होते. कोण हे मुलं आहेत असा अनेकांच्या मनामध्ये प्रश्न होता. आता रावण सुद्धा हे धनुष्य उचलू शकत नाहीये आणि एक वीर उठायला तयार नाही. तेव्हा जनकाने विचारलंय की ही पृथ्वी निर्वैर झाली का? तर विधाता माझ्या मुलीसाठी वर नियोजित करायचा, जोडी लावायचाच विसरलाय असं म्हटल्यानंतर शेषाचा अवतार असणारा लक्ष्मण असं कसं म्हणतात, हे मी मोडू शकतो असं म्हटलं. राम पुढे सांगतो आपल्याला गुरु आज्ञा झाल्याशिवाय उठायचं नाहीये. तेव्हा राम असं म्हणाला नाही ही माझी आहे, मीच ते मोडीन असं म्हणाला नाही. म्हणजेच गुरु आज्ञेशिवाय आपल्याला काहीही पाऊल उचलायचं नाहीये हे रामाने लक्ष्मणाला शांत केलंय आणि सांगितलं. विश्वामित्रांनी कटाक्ष टाकलाय की रामा आता उठ. राम उठले, विश्वामित्रांना वंदन केलंय, पुढे गेले, शिवधनुष्याला वंदन केलंय, त्याला प्रदक्षिणा घातली, दरबारातल्या ज्येष्ठ व्यक्तींना नमस्कार केले आणि ते धनुष्य उचलायला गेले. इकडे सीता मनामध्ये म्हणते, शंकराची प्रार्थना करते, कारण सुकुमार असलेला असा हा मनात आवडलेला आहे, पण ह्याला हे खरंच धनुष्य उचलेल का? म्हणून शंकराची प्रार्थना करते की हे शिवधनुष्य थोडं हलकं करा म्हणजे त्याला ते उचलता येईल. पार्वतीची प्रार्थना करते की ते उचलण्याची शक्ती ह्या रामाला दे. तेव्हापासून गौरीवर पुस्तकात पहिल्यांदा प्रार्थना केली ती सीताबाईंनी केलेली आणि प्रत्यंच्या लावण्यासाठी ते उचललंय. पण प्रत्यंच्या लावायच्या आधीच कडाड कडकड कडकड असा आवाज झालाय आणि ते धनुष्य खाली पडलाय, मोडलंय. त्यावेळेला विश्वविजयी माला कर घेऊनी, विश्वविजयी माला घेऊनी आली रामापाशी, सखी सखी कथे सीता आली, तन मन विसरले सत्तर झाली. बरं माला घेऊन की सीता पुढे आली आणि रामाच्या गळ्यामध्ये ती बरं माला घातली. हे झालं स्वयंवर. पण त्यानंतर मात्र जनकाने दशरथाकडे दूत पाठवले
आणि त्यांना बोलावून घेतलं. त्यावेळी सगळ्या राण्या, वशिष्ठ मुनी असे सगळं अयोध्यावासी सगळे जण हे मिथिला नगरीमध्ये आलेले आहेत. आणि जनकाचे पुरोहित आणि दशरथाचे पुरोहित हे समोरासमोर बैठक जसे आपण लग्नाची घेतो तसे बसले आणि 21 पिढ्यांचा इतिहास एकमेकांना सांगतात. आज आपल्याला मुलं सांगतात की माझी बायको मी घेऊन आलोय लग्न करून. अहो साधे रेसचे घोडे सुद्धा त्यांचे सुद्धा लिखापड असते की नाही, कोणाचा हा वंश आहे. मग आपण तर मानव आहोत. म्हणून आई वडिलांनी बघितलेल्या मुलीशी लग्न करायचं असतं. असं हे सगळेजण बसले आणि पुढे जनकाने दशरथांना सांगितले की जानकीचा विवाह रामाशी होईल, पण माझा बंधू याच्या 2 मुली आणि उर्मिला यांची पुढे लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्याशी लग्न व्हावी अशी माझी इच्छा आहे. आणि 4ही स्वयंवर एका माळवामध्ये झालेली आहे. आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले आणि पुढे महिनाभर सरबराई केली. मिथिला नगरीतल्या रहिवाशांनी सुद्धा या वऱ्हाडाला आपल्याकडे जेवायला बोलवलेलं आहे. त्यानंतर हे सगळं वऱ्हाड अयोध्येला निघताना भरपूर धन धान्य, घोडे, हत्ती असं बरंच धन या मिथिला नरेशांनी म्हणजे जनकाने दिले आणि हे सगळं वऱ्हाड अयोध्याकडे निघाले. पण हे अयोध्याकडे निघालेले असताना दशरथ राजाला काही अपशकुन झाले म्हणून मनामध्ये घाबरला आणि त्याला अशी वार्ता कळली की क्षत्रियांचे जे शत्रू परशुराम येत आहेत, कारण त्यांना कळलंय की शिवधनुष्य मोडलंय, कारण ते शिवधनुष्य त्यांनी जनकाकडे ठेवलं. समोरासमोर आले. दशरथ हात जोडून उभा आहे की माझ्या रामाला यांनी काही करायला नको. परशुराम त्याला म्हणतात कोणी धनुष्य मोडलं असं जाब विचारतायत. पण शांतपणे राम पुढे आले, त्यांना विनम्रपणे नमस्कार केलाय. समोरचा क्रोधित असला की आपण शांत राहायचं असतं हे सुद्धा आपल्याला रामांच्या ह्या वर्तनावरून कळतं. त्याच्याकडे बघूनच थोडेसे शांत झालेले भार्गवराम ते म्हणताय ते जुनच झालेलं होतं धनुष्य. माझ्या खांद्यावर जे वैष्णव धनुष्य आहे ते तू जर मोडून दाखवलंस तर तू खरा शूर. असं म्हणेपर्यंत जसं मूल आईकडे झेपावतं ना तसं ते वैष्णव धनुष्य रामाकडे झेपावल्यावर तो विष्णूचाच अवतार आहे. आणि त्यावेळेला नजरानजर झाली. शंखचक्र पद्म हे त्यांच्यामध्ये दिसतंय भार्गव रामांना आणि मनामध्ये विचार आलाय की आपल्या अवतार कार्य संपलेलं आहे, पुढचं अवतार कार्य सुरू झालंय. आणि तिथेच दोघांनी आलिंगन दिलेलं आहे आणि दोघांची भेट झाली आणि भार्गव राम निघून गेले. अशा तऱ्हेने हे वऱ्हाड हे अयोध्यापुरीमध्ये आलं. अशी ही बालकांडाची कथा आपण ब्रह्मवाण म्हणून ऐकली आहे, कारण ती पतित पावन आहे. हेच मूळ पद्यामध्ये आपल्याला समजतं.
दादांना म्हटलं होतं की ही कथा आपल्या रामापुढे करावी, कीर्तन रामायण. दादांनी मला सांगितलं श्रावणात करा. मी विचारले श्रावणात? कृष्णाचं असतं ना असं माझ्या मनात. पण ते माझं पाय मोडल्यामुळे ते काही श्रावणात झालं नाही. ते रामांच्या नवरात्रात व्हायचं. एक मागणी मागणी